ऑपरेशन टायगरबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. तुमचे 6 खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या सोबतीनं दुसरा गट बनवणार आहे असं सांगताय. काय सत्य आहे, काय हे पहा, परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठक घेतली. सगळेच्या सगळे खासदार 4 जण प्रत्यक्षात, 5 जण ऑनलाईन, 4 जण, 1 जण फक्त बोलणं झालं होतं म्हणून ते नव्हते. एवढं सगळं झालेलं उद्धवजींना त्यातल्या बऱ्याच जणांनी, कोणी मुलाबाळाची, कोणी आई बाबांची, कोणी साईबाबांची अशी शपथ घेतलेली. आणि मला असं वाटतं सगळ्यांना संघटनेची जाणीव आहे, संघटना काय आहे माहिती आहे. एखादा नवीन आलेला वगैरे वगैरे थोडं बहुत त्याचं एखादं चुकीचं वक्तव्य, चुकीचं पाऊल असू शकतं, परंतु संघटनेचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या व्यक्तीचं असं चुकीचं पाऊल पडणं अवघड आहे. आणि म्हणून आता परमेश्वराला स्मरून शपथा घेतलेला आहे आणि आपण परमेश्वराला मानतोच. त्याच्यामुळं चर्चा जरी असली तरी मला असं वाटतं की तोच परमेश्वर जे काय करायचं योग्य करेल. डिनाय करताय तुम्ही या सगळ्या ऑपरेशनबाबतच्या चर्चा? हे बघ, ही चर्चा तर किती वर्षांनी आहे. आता हे सगळे लोक निवडून येऊन पूर्ण 2 वर्ष झाले. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 4 जूनला हे सगळे निवडून आले 2 वर्षापूर्वीच्या. आणि 4 जूनपासून लगेच 8-10 जूनपासून याची चर्चा चालू होती. आता 2 वर्ष झाले. महिन्यातून एकदा या विषयावर चर्चा होते. प्रत्यक्षात असं कुठंच काही झालं नाही. आता कित्येक जण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलले, 2-3 लोक नसतील बोलले, पण 2-3 लोक, 5-6 लोक तर उद्धवजींशी बोललेले आहेतच. सगळे 3 तर तिथं आहेतच, बाकी त्याच्यातलेही आणखी 2-3 जण साहेबांशी बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं साहेबांच्या शब्दाला झाकतील अशा पद्धतीनं वाटतं. रात्री नांदेडवरून एक विमान पुढे आलं, त्यात 2 लोक होते. पुण्यातनं एक विमान गेलं, त्यात ओमराजे निंबाळकर गेले. हालचाली तर झालंय, कोणीतरी गेलंय. नांदेडचं तर स्पष्टच झालंय. विमानाचे ते प्रवाशांचं पण या नावं पुढे आले. ठीक आहे, कोणी विमानानं प्रवास केला किंवा गेलं म्हणून एकदम काही झालं असं आत्ताच्या घडीला म्हणणं घ्यायचं ठरेल असं वाटतं. तुमच्या पक्षाकडून जे बिर्ला आहे त्यांना पत्र पण देण्यात आलेलं आहे. मग शेवटी पक्षालाही पक्षाची पावलं तर उचलावे लागतात ना. त्याच्यामुळे शिवसेना संसदीय पक्षाने मला असं वाटतं जे जे पावलं उचलायचे ते उचललेली आहेत. खास करून मराठवाड्यात म्हणजे 3च तुमचे खासदार होते आणि आता 3ही त्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे मराठवाड्यात मोठा धक्का म्हणता येईल का? नाही, असं नाही. संपर्कात असणं म्हणजे कोणी केलं असं नाही. आता ह्या बातम्या आहे, प्रत्यक्षात कोणीतरी म्हटलं का की नाही आम्ही संपर्कात आहे, आम्ही चाललो. आता कालच काही लोक काल बोलले, रात्री बोलले, ते आमच्या संपर्कात आहे, माननीय उद्धवजींच्या संपर्कात आहे. मग असं असताना ते अन्य कोणाच्या संपर्कात आहे असं आम्ही कसं म्हणू शकतो? शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे एक शायना त्यांनी तर हे केलं की आम्ही यशस्वी झालो. या शायना यांची कोण आहे? एक महिला आहे, त्यामुळे मला वाटतं रिस्पेक्टफुल बोलेल मी. पण शायना यांची कोण आहे? म्हणजे ज्या एखाद्या कोणी पक्षाच्या जबाबदार नेत्याने बोललं तर मी समजू शकतो. बाकी असे खालचे लोक बोलत असतात. तुमचं किती खासदारापासून बोलणं झालं कालपासून रात्रीपासून? मला वाटतं अशा काही बोलणं कॅमेऱ्यासमोर योग्य नाही, परंतु माननीय उद्धवजींच्या आदेशाने आम्ही सगळे मिळून या सगळ्या संपर्कात राहण्याचा पूर्णपणे आटोकाट प्रयत्न केलेला आहे. संपर्कात राहिलेले आहेत एवढं नक्की. पण हालचाली तर सुरू आहे, तुम्ही नाकारू कसं शकता? नाही, काही लोकांनी कबूल केलेलं आहे ना अशा गोष्टी. त्याच्यामुळं मला असं वाटतं हालचाली चालू आहे असं म्हणायला वाव आहेच. पण सगळ्यांच्या चालू आहे असं नाही म्हणता येणार, काही जणांच्या चालू आहे असं म्हणायला. देवाणघेवाणी झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात. हे पहा, खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीनं बोलले.
याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीनं बोलत होते. शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही आहे, संघटना नाही आहे, श्युरिटी नाही आहे, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे. आता सरकार बाकीकडे 10-10, 15-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात. अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, CBI बघत पण नाही. अशी तर स्थिती आहे आपल्या देशाची. संजय राऊत असं म्हणताय की तुमच्या पक्षात सन्मान दिला जात नाही आणि मागचा उठाव तुम्ही विसरले आहात का? कोण म्हटलं? संजय शिरसाट. संजय शिरसाटा इतकं नमक हरामी तर कोणी केलेलं नाही आहे. रिझर्व्ह कॅटेगरीत स्वतःचं कोणतंही श्रम नाही, स्वतःचं कोणतंही हे नसताना 3-3 वेळेस संघटनेच्या बळावर निवडून दिलेला माणूस, जो 4 पावलंसुद्धा इलेक्शनच्या प्रचाराला चालत नाही, त्याला पक्षाच्या बळावरच निवडून आले ना. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, याला मला असं वाटतं नमक हरामीशिवाय दुसरा कोणताही शब्द असू शकत. नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा आता विधान परिषदेत उभा आहे, मात्र पाटील जे आहेत ते काल हैदराबादहून दिल्लीला गेल्याची माहिती आहे. सत्यता काय अजून कोणालाच माहिती नाही. नागेश पाटील तर प्रत्यक्षात उद्धवजींच्या संपर्कात, हे तुमच्या माहितीचं सांगतो. आता माहिती आहे, कोणी हे सांगतं, कोणी काही सांगतं, चील उडीतं भयच उडी, अशा पद्धतीने बरेच जण सांगतात. सत्यता काय आहे परमेश्वर जाणे. सगळ्या नाही, पण सगळं हे असताना अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना म्हणजे अध्यक्षांना पत्र कशासाठी लिहिलं, त्यामुळे त्या पत्रामुळं या सगळ्या चर्चेला बळ मिळायला लागलं नाही. नाही पक्षाने खबरदारी म्हणून लिगल सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अरविंद सावंत साहेब हे शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत लोकसभेतले, आणि म्हणून लोकसभाच्या सदस्याशी अशी चर्चा असल्यामुळं, चालू असल्यामुळं त्यांनी मला असं वाटतं अशा पद्धतीनं पत्र दिलं असं. त्यात काय चूक आहे? साशंक आहातच ना, पण तुम्ही कुठे कन्फर्म आहात? शासन काही लोकांविषयी आहोत, आता स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही. बस याच्यावरती पुढे नाही बोलणार. बरं, आता नवीन असा विषय आहे की 9 पैकी केवळ एकच खासदार आता तुमच्याकडे राहणार आणि 8 उरले जाणार, अशी चर्चा चालली आहे. सगळ्यांची लॉबिंग, सगळे कोणाकडे एकमेकांकडे जबाबदारी दिली आहे. दुसरं काहीच नाही. मला असं वाटतं काल पण परवा पण मेजॉरिटीनं खासदार उद्धवजींशी बोललेले आहेत, बैठकीला होते. आणि आता तुम्हीच सांगता जाणार जाणार जाणार, एवढे राहणार तेवढे राहणार, कसे जातील? काही पक्षाचं काही ठीक आहे, एखाद्यानी कमरेचं सोडलं म्हणून सगळ्यांनी सोडलं असं म्हणता येणार नाही. बरं, एक प्रश्न असा आहे की इम्तियाज जलील असं म्हणाले की 2029 हे वर्ष शेवटची इलेक्शन असेल, 29 नंतर पुन्हा जर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तर या देशात निवडणूक होणार नाही, हुकुमशाही होईल. मग तर या बाबतीत इम्तियाज जलील बरोबर एकमत असायला काहीच हरकत नाही. आत्ता या महाराष्ट्रात 17 पोटनिवडणुका आहे, 16 निवडणूक आहे विधान परिषद आणि 1 17वी. 6 ठिकाणी निवडणूकच नाही आहे. आत्ता 2 महिन्यापूर्वी गुजरातमध्ये महापालिका नगरपालिका इलेक्शन झाल्या, 50% ठिकाणी उमेदवारच नव्हते. 2 परवा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे उमेदवार जयंती नटराजन यांचा फॉर्म उडवला गेला, उमेदवारच नाही. आणि म्हणून असं चित्र येणार काळात येऊ शकतं. ही सत्यता आहे की राज्यघटना, संविधान या सगळ्या फक्त पुस्तकाचे कपाटात ठेवायची वस्तू होईल का काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे, पण हा मतदानाचा अधिकारच लोकांनी बजावू नये, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कामाला लागलेली आहे. आणि म्हणून इम्तियाज जलील यांनी भीती व्यक्त केलेली. मला असं वाटतं याविषयी इम्तियाज जलील यांच्या मताच्या विषयी सहमत असायला काहीच हरकत नाही. त्यांनी असंही सांगितलं की लोकशाही संपून हुकुमशाही, दादागिरी, पैशाचं जगावं. आता काय चालू आहे? लोकशाही संपून आता तेच चालू आहे, होईल असं नाही, आता तेच चालू आहे.
मी तर म्हणतो नुसत्या निवडणुकामध्ये नाही, परवा मला एक ऑलिम्पिक असोसिएशनचे लोक भेटले होते एका कार्यक्रमात. इथं क्रीडा विभागात दादागिरी, सांस्कृतिक विभागात दादागिरी, म्हणजे या देशातलं एकही क्षेत्र असं सुटत नाही आहे की जिथं आत्ताच्या वेळेला सत्ताधारी पक्ष दादागिरी करत नाही आहे. सर्वसामान्य माणूस मला असं वाटतं याच्यातून पिडला जातो आहे, भरडला जातो आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात मतदान हे स्वप्नच राहील अशा प्रकारची स्थिती आहे. तुमचे 6 खासदार जातील आणि शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांचं स्वागत होईल, त्या ठिकाणी सत्कार देखील आणि शक्ती प्रदर्शन होईल असं ते त्यांच्यातले काही नेते खासगीत सांगतात. हे पहा, आता जे होईल, ज्या झाल्यावर आपण त्याच्याशी बोलतोय, अजून झालेलंच नाही त्याविषयी आपण बोलणं योग्य नाही. एक मिनिट, तुम्ही असं म्हणताय पण तुमचेच नेते सांगतात की 15 कोटींचा ऍडव्हान्स मिळालेला आहे, रक्कम ठरली की 15 कोटीचा ऍडव्हान्स वगैरे ही रक्कम तुम्हाला कळली कशी तुमच्या नेत्यांना ठाकरे शेडीचा? सगळे संपर्क असतो ना एकमेकाशी, कुठून ना कुठून दुरान्वयन काही ना काही संपर्क असतो, त्याच्यातून या गोष्टी कळतात. त्याच्यात काय कळत नाही अशातलं काय, ते कोणाला तरी बोलतात, ते दुसरं तिसऱ्याला बोलतं, तिसरं चौथ्याला बोलतं, बातम्या येत असतात. तुमचे किती खासदार संपर्कात होते? नेत्यांचा काही आरोप आहे याच संदर्भात की पवनराजे निंबाळकरांच्या केसचा निकाल जर आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत असा दबाव ओमराजे निंबाळकरांवर होता, असं संजय राऊत म्हणाले. नाही, खरं तर न्यायालयाच्या निकाल सुद्धा सत्ताधारी पक्ष ठरवतात की काय, असं या वक्तव्याने समोर येतंय. ठीक आहे, राजकीय एखाद्या ठिकाणी निधी नाही मिळाला, निधी मिळाला, एखादा प्रकल्प झाला, प्रकल्प करावा, हे राजकीय नेते ठरवतात. पण न्यायालयाचा निकाल राजकीय नेते ठरवायला लागत असतील तर मला असं वाटतं जसं मतदान हुकुमशाही आणि त्याच्याविषयी आत्ता आपण बोललो हे तसाच हा प्रकार आहे. प्रतापराव जाधव म्हणतात की या ऑपरेशन टायगरला ठाकरे सेना जबाबदार आहे. ठीक आहे, आता बोलत असतात सगळे लोक, ऐकून घ्यायचं. बरं, एका बाजूला हे सगळं सुरू असताना तुमच्यातलेच काही नेते भाजपवर टीका करतात की हे सगळं भाजप घडून आणतंय, पण भाजपचे बावनकुळे असं म्हणतात की या सगळ्या परिस्थितीचा किंवा या घटनेचा काही संबंध भाजपशी नाही. भाजपच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि हे कशासाठी चालू आहे? शिंदेंना काय करायचे खासदार, त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं. पण भाजप अशा पद्धतीनं अशा लोकांना कामाला लावतं आणि अशा लोकांच्या माध्यमातून संपत्ती वगैरेचं प्रलोभन दिलं जातं आणि नंतर हे लोक कोणाच्या वळसणी लावतात? भाजपच्याच. आता परवाचं ममताचं उदाहरण आहे ना, ममताच्या पार्टीचे जे लोक गेले, कोणता पक्ष आहे, त्याच्या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षालाच माहीत नाही की आपल्या पक्षात 20 खासदार आले म्हणून. अशी तर स्थिती आहे देशाची. बरं, ते खासदारानंतर काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. तुम्हाला काही ऑफर विफर आली आहे का? नाही नाही नाही, असे काही ऑफर विफर नाही, मला काही यायचं काही कारण नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो, केवळ 3 आमदार पण तुमच्या सकट 4 आमदार आणि 100 साधारणतः 125-150 सगळे जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीचे सदस्य, अशी तुमच्या शेडीची अवस्था झालेली आहे. पूर्वी हा पूर्ण मराठवाडा म्हणजे 1 नंबरवर 2 नंबरवर राहायचा, बालेकिल्ल्याच्या पुढचा बालेकिल्ला, आता ही अवस्था झालेली आहे. आता पुढच्या काळात टिकून राहील का? हे पहा, एक तर हे ज्या लोकांवर पक्षाने अतिविश्वास ठेवला आणि ह्या अतिविश्वास ठेवल्यामुळे या लोकांनी सत्ता संपत्तीच्या बळावर लोकांना प्रलोभनं देऊन मला असं वाटतं फोडला. पण ठीक आहे ना, एवढं होऊनही 4 वर्ष झाले, एवढं होऊनही शिवसेना आहे ना. 60 आमदार फोडल्यानंतर शिवसेनेचे 3 खासदार निवडून आलेलेच आहे ना या मराठवाड्यामध्ये. या महाराष्ट्रात 9 निवडून आलेलेच आहे ना खासदार. त्याच्यावर शेवटी जनता महत्त्वाची, मतदार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून इथं मतदार हा शिवसेनेला मानणारा असल्यामुळं त्याच्यामुळं एखादा लोकप्रतिनिधी गेला म्हणजे संघटना संपली असं त्याचा अर्थ होत नाही. नाही सर, माझा प्रश्न असा होता की हळूहळू आता संपुष्टाकडे येत नाही असं वाटत नाही का? कारण खासदार होते ते खासदार चालले, आता राहिले 3 आमदार, 4 आमदार, नगरपालिकांची, जिल्हा परिषदेची अवस्था अशी आहे. म्हणजे ठाकरे हा आवाज मराठवाड्यातून हळूहळू गायब होतो असं वाटत नाही? बिलकुल गायब होणार नाही.
हे पहा, चेंडू जेवढा दाबला जातो तेवढा तो उसळून वरती येत असतो, एवढंच सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळं जेवढा दाबण्याचा प्रयत्न होईल शिवसेनेला उद्धवजींच्या, तेवढ्याच ताकदीनं येणार काळात ही संघटना तरुण पिढीच्या भरोशावर नक्की उफाळून येईल आणि या लोकांना पूर्णपणे यांचं नामोनिशाण ठेवणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण करण्याचा संकल्प आम्ही केलेलाच. 19 तारखेच्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिवस आहे गोरेगावला, त्या ठिकाणी ठाकरेंचे म्हणजे तुमचे खासदार व्यासपीठावर दिसतील आणि त्या दिवशी प्रवेश होणार असं. यांचा काय वर्धापन? हे तर भाजपचा वर्धापन दिन आहे, तो यांनी साजरा केला पाहिजे. शिवसेनेचा वर्धापन दिन यांनी काय स्थापन यांनी करायचं गरज आहे? यांनी कधी स्थापन केली शिवसेना? यांनी शिवसेना कधी स्थापन केली? यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींची ज्या दिवशीची स्थापना आहे भाजपची, त्या दिवशी करा त्यांनी. यांचा या शिवसेनेशी काय संबंध? पंखा लावा तो. दादा इकडे घे. विस्तार से पूछिए आप, विस्तार से. ऑपरेशन टाइगर के बारे में जो कंट्रोवर्सी चल रही है उसके बारे में आप क्या कहेंगे? ये देखिए, ये चर्चा तो पिछले साल 2 साल से चल रही है ऑपरेशन टाइगर की. चर्चा तो चल रही है लेकिन हुआ तो कुछ नहीं है. अभी भी चर्चा ही चल रही है, हुआ तो कुछ नहीं. क्या आप इन चर्चाओं को खारिज करते हैं? अभी तक तो मैं खारिज कर रहा हूँ, यही बताता हूँ. कोई हुआ नहीं तो उसको खारिज करना ही है. लेकिन आपके नेता ही बता रहे 15 कोटी का सौदा. हाँ, तो ऐसी ऑफर दी जा रही होंगी ना, ऐसी ऑफर दी जा रही होंगी, क्योंकि इनके पास बाकी पैसे की सिवा है क्या? जनता में नहीं जा सकते, फिर चुन के क्यों नहीं लाए उस टाइम उन्होंने ज़्यादा MP? जो चुन के आए हमारे, उनके पीछे क्यों लगे हैं? तुम्हारे तो गिरा है. तुम्हारे चुन के नहीं आए इसका मतलब तुम्हारी ताकत नहीं थी. अभी तुम जो चुन के आए उनके पीछे लगे हैं. फिर भी आपके नेता स्पीकर को एक पत्र लिखकर कहा है कि यदि पार्टी या कुछ सांसद अलग समूह बनाने की विलय की मांग करते हैं तो उसे मान्यता न दी जाए. ये देखो, पार्टी को कुछ ना कुछ तो कदम उठाना पड़ेगा. जिस प्रकार चर्चा चालू है, उन्होंने किसका नाम लिखा है क्या? नहीं लिखा है. किसके बारे में कंप्लेंट की क्या? तो नहीं की है. लेकिन मैं समझता हूँ ये लीगल कदम तो पार्टी को उठाना चाहिए. उस पत्र में दल बदल विरोधी कानून और सुप्रीम कोर्ट के फैसले का भी हवाला दिया गया. बिल्कुल सही लेटर दिया है पार्टी ने. पार्टी को ऐसे तो कदम उठाना पड़ेगा. सर, शिंदे गढ़ की ओर से शाइना एनसी ने कहा है कि हम इस ऑपरेशन टाइगर में सक्सेसफुल हुए. तो शाइना एनसी कौन सी पार्टी में, वही समझ में नहीं आता. क्योंकि बीजेपी की स्पोक्स पर्सन थी वो, कुछ तो भी भारतीय कौन था, ये जो मीडिया का उसका चेयरमैन थी. फिर इधर आके और ओरड़ी में किधर वो कैंडिडेट बनी और बीजेपी का स्पोक्स कुछ तो बने. अभी कहाँ से उसको ये शिंदे सेना का बात करके समझ में नहीं आ रहा. शाइना एनसी क्या इतनी बड़ी कद्दावर नेता शिंदे गुट की नहीं है. इम्तियाज जलील ने कहा है कि 2029 में ये लोकसभा 2029 का जो चुनाव है लोकसभा का, वो उसके बाद चुनाव नहीं होगा, वो अंतिम चुनाव है. मैं तो अभी ही ये स्थिति निर्माण हुई है. अभी महाराष्ट्र में जो 17 विधान परिषद की जगह है उसमें से 6 जगह इलेक्शन ही नहीं हो रहा है. पिछले समय जिला परिषद के इलेक्शन हुए, नगर पालिका हुए, उसमें 30-40% जगह इलेक्शन ही नहीं हुए, अनअपोज हुए. ये क्यों हुआ? प्रेशर टैक्टिसेस. वो तो छोड़ो, अभी कोऑपरेटिव का देखो, अच्छे लोगों के फॉर्म उड़ा दिए गवर्नमेंट के लोगों ने, कोऑपरेटिव डिपार्टमेंट के. इसलिए इलेक्शन उनको होना ही नहीं. जो बीजेपी को बोला उसको चुन के आना है. ऐसी प्रकार सिलेक्शन ही होने वाला है. आगे उन्होंने ये भी कहा है कि अगर बीजेपी कंटिन्यू रहती है तो लोकतंत्र एक तरह खत्म करके वो हुकुमशाही की तरफ जा रही है. हुकुमशाही तो अभी ही देश में है. जिस प्रकार ईडी, CBI, इनकम टैक्स, इनके माध्यम से सामान्य लोगों को, जो पॉलिटिकल विरोध करते हो लोगों को तकलीफ दी जा रही है, ये सब हुकुमशाही में ही होती है. अभी हुकुमशाही तो हिंदुस्तान में शुरू, ऐसे समझने कोई हरकत नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.